श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चैत्र नवरात्रीचे आता शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, अष्टमी आणि नवमी. त्यात अष्टमी नवमीमध्ये करण्यासारखी एक अतिशय सुंदर अशी सेवा, आपल्या कुलस्वामिनीची, आपल्या माऊलीला प्रसन्न करणारी ही एक अतिशय प्रभावी सेवा आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. कोणती आहे ती सेवा, काय आहे, काय साहित्य लागतं त्याच्यामध्ये, केव्हा करावी, कशी करावी, हेच आज मला तुमच्याशी डिस्कस करायचं आहे मित्रांनो. बघा, कुमकुम अर्चन या नावाची ती सेवा आहे. आणि कुमकुम अर्चन म्हणजे काय असतं, कसं करायचं असतं, काय साहित्य लागतं, कोणत्या वेळी करायचं असतं, आपण आज याच्यावरती बोलू. देवीची कुमकुमार्चन सेवा. कुमकुम अर्चन सेवेमध्ये आपल्याला मित्रांनो जास्त काहीच साहित्य लागत नसतं. आपल्याला फक्त आपल्या कुलस्वामिनीचा टाक. बघा, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आपले देव असतात. आपल्या सासू सासऱ्यांच्या हातचे, आपल्या घरातले जे पूर्वजांच्या हातचे जे आपले देव असतात, आपले टाक असतात, छोटे छोटे टाक असतात बघा, चांदीचे. तर तो टाक जर का आपल्या घरामध्ये तो टाक नसेल तर फोटो जरी असेल आपल्या देवीचा तर तो फोटोसुद्धा चालेल. आणि आपल्याला हवं आहे कुंकू, कोरं कुंकू. पण सेवेमध्ये मित्रांनो आपल्याला कोरं कुंकू कोरं कुंकू म्हणजे आपण 10-5 रुपयाचं नवीन कुंकू त्याच्यामध्ये वापरायचे. तर कुंकू आणि आपल्या कुलस्वामिनीचा टाक या 2च वस्तूंमध्ये आपली ही अतिशय सुंदर, अतिशय सोपी आणि अतिशय प्रभावी अशी आणि आपल्या देवीला लवकरात लवकर प्रसन्न करणारी अशी ही सेवा आहे, ती आहे कुमकुमार्चन. सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवीचा जो टाक आहे त्याला तांब्याच्या तामणामध्ये ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही उद्याची अष्टमी आहे, उद्या पण करू शकता, परवा पण करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा तुम्ही आपल्या रेग्युलरची नित्यसेवा आपण करतो, ज्यांचे उपवास चालू आहे ते पण करू शकता, ज्यांचे नाही चालू त्यांनी ते आपल्या इच्छेने करू शकता. तर बघा, आपल्याला तामण घ्यायचं आहे तांब्याचं आणि त्या तामणामध्ये आपल्याला आपल्या देवीचा टाक ठेवायचा आहे. जर का आपल्याकडे टाक नसेल, आपल्याकडे फोटो असेल आणि जर का असं असेल की बाबा आपल्या कुलस्वामिनीचं टाक पण नाही आहे, फोटो पण नाही आहे, पण बघा दुर्गा माताचा फोटो असतो आपल्या घरामध्ये, आणि जर नसेल तर माझं मत एखादा आणण्यामध्ये काहीच हरकत नाही आहे. कारण की आपल्याला घरामध्ये देवघरामध्ये आपण लागतोच तो फोटो असावा देवीचा, आणि कोणत्याच देवीचा नसला तर दुर्गा माताचा नक्की असावा. तर बघा, एक छोटासा फोटो आणण्यामध्ये काही मोठं नुकसान नाही आहे. तर जर का नसेल कोणाकडे आणि त्यांना जर ही सेवा करायची असेल तर ते देवीचा छोटासा एक फोटो आणून घ्या आणि तो फोटो आपल्याला तामणामध्ये ठेवायचा आहे. फोटो तामणामध्ये ठेवल्याच्या नंतर बघा, आपण असंही मूर्तींना अभिषेक घालतो, आपण दुधाने, आपण पाण्याने अभिषेक घालतो, आपण दुधाने अभिषेक घालतो, मधाने अभिषेक घालतो, दह्याने अभिषेक घालतो. तर तसाच आपल्याला कुमकुमार्चन या सेवेमध्ये आपल्या माताला, आपल्या दुर्गा देवीला कुमकुमने अभिषेक घालायचा असतो. आपल्याला कुमकुमने देवीला आंघोळ घालायची असते, एक प्रकार थोडक्यात सांगतो. तर ती कशी, त्याला असं आपण हातामध्ये घेऊन असं डायरेक्ट चढवायचं नसतं. तर त्याची एक पद्धत आहे, छोटीशी आणि सोपी. तर ती पद्धत मी तुम्हाला सांगते मित्रांनो. जे असतं जेव्हा आपण तामणामध्ये ठेवतो आपल्या देवीचा टाक, तेव्हा आणि कुंकू घ्यायचे, एका वाटीमध्ये काढून घ्यायचे ते कुंकू आपल्याला, आणि देवीच्या आपल्याला चरणापासून सुरुवात करायची असते. आपल्याला या 2 बोटांमध्ये कुंकू घ्यायचं आहे. कुंकू घेऊन आपल्याला देवीच्या पायापासून सुरुवात करायची. देवीच्या पायावर आपल्याला कुंकू चढवायचं आणि आपला जो कुलस्वामिनीचा मंत्र आहे तो मंत्र बोलून आपल्याला चढवायचा आणि मंत्र बोलायचा. तर पायापासून मग हळूहळू वरती 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 असं 108 वेळा आपल्याला ते कुंकू माताच्या पायापासून ते डोक्यापर्यंत असं हळूहळू वरती आपल्याला चढवत यायचं असतं. लास्टला आपण डोक्यावरती ते कुंकू चढवतो. तर ते जे कुंकू अशा प्रकारे आपल्याला आपला 108 वेळा देवीचा मंत्र बोलून ते कुंकू आपल्याला देवीवरती चढवायचं असतं. आणि यालाच बोलतात देवीची कुमकुमार्चन सेवा. तर त्याच्यानंतर मग काय करायचं, हे जे कुंकू आपण देवीला चढवतो या कुंकवाचं आपल्याला काय करायचं, हे कुंकू आपल्याला विसर्जित करायचं असतं का, तर नाही.
हे कुंकू आपण विसर्जित करायचं नसतं. हे कुंकू इतकं प्रभावशाली असतं मैत्रिणींनो. जर का तुम्ही या कुंकवाला पुन्हा जर का तुम्हाला सेवा करण्याची इच्छा झाली तर त्यासाठी जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तेच कुंकू तुम्ही एका छोट्याशा डब्बीमध्ये भरून तुम्ही एक साईडला ठेवू शकता. तुम्हाला जेव्हा पण जसे चांगले एखाद्या शुभ दिवशी आपल्या कुलस्वामिनीच्या वारी किंवा आपली महिन्याचे अष्टमी दुर्गाष्टमी दर महिन्यामध्ये ते तुम्ही तेव्हा करू शकता, पौर्णिमेला करू शकता. जेव्हा आपली इच्छा झाली तेव्हा आपण हेच कुंकुम वापरून आपण पुन्हा एकदा कुंकुमार्चन ही सेवा करू शकतो. जर तसं नसेल तर तुम्हाला ते कुंकू आपल्या डेलीच्या वापरामध्ये सुद्धा घेऊ शकतो. आपण स्वतः पण देवीच्या पूजेमध्ये जे कुंकू ठेवतो आपण ते त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. दररोज आपण जे सिंदूर लावतो त्या सिंदूरमध्ये पण आपण ते मिक्स करू शकतो. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. देवीचा आशीर्वादच एक प्रकारे आपल्यासोबत चालणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा करायची असते. नवरात्रीच्या दिवसामध्ये ही सेवा खूप प्रभावी आहे. अष्टमी नवमी याच्यामध्ये आपण करू शकतो. किंवा आपल्याला जर का अष्टमी नवमीला नाही वेळ भेटला आता तर आपण जो आपल्या कुलस्वामिनीचा वार मंगळवार आहे तेव्हा आपण करू शकतो. महिन्याची पौर्णिमा येते किंवा महिन्याची दुर्गाष्टमी येते आपण तेव्हासुद्धा करू शकतो. तर अशी ही आपल्या दुर्गा माताची आपल्या माताची कुलस्वामिनीची ही कुंकुमार्चन अशी ही सेवा आहे मित्रांनो. आणि जर का याच्यामध्ये माझ्याकडनं सांगण्यात काही जर चूक झाली असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा आणि मला माझी चूक सुधारवण्याचा मोका द्या. श्री स्वामी समर्थ.